चिंचवड परिसरातून आज एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे। सोरल एक्सप्लोकेम लिमिटेड या गोळाबारूद उत्पादन करणाऱ्या कंपनीतील 20 वर्षीय कर्मचारी गोपाल माळी यांच्या मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार कंपनीतील कामकाजाच्या ठिकाणी झालेला वाद आणि मानसिक तणाव या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे। तसेच कर्मचाऱ्यांवर कामाच्या ठिकाणी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे। मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी वाढल्याचे सांगितले जाते। या सर्व परिस्थितीमुळे कंपनीतील वातावरण तणावपूर्ण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। संतप्त ग्रामस्थांनी कंपनी परिसरात जोरदार आंदोलन करत व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली। मृतदेह कंपनी परिसरात नेऊन नागरिकांनी न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीच्या निष्कर्षानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे। दरम्यान स्थानिक प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। या घटनेमुळे कामगार सुरक्षा, वेतन व्यवस्था आणि कामाच्या ठिकाणचा तणाव यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। संपूर्ण परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे। पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। 6 महिन्यामध्ये तुमच्या गावाचा मी एक पोरगाही राहू देणार नाही। होते गलती, मान्य आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे। झाली असेल गलती, यांनी थोडीही गलती केली की 2 महिना डी चुकायचा। मग आता त्यांना 550 रुपये रोज समजा, आता 6 महिने झाले 550 रुपये रोज आहे। मग यांना 2 महिने घरी ठेवू, 2 महिने परत आपण 2, 4, 5 लोकांनी जायचं, गावकरी लोकांनी सोमनाथ पाटील असतील किंवा सर्व गावाचे सरपंच वगैरे, मग यांना लावून घ्या। मग त्यांनी परत यांना कमी पगारामध्ये काम करायला लावायचं। आणि यांनी फक्त टार्गेट चिंचवडचा पोरगा, एवढंही छोटीही चूक झाली, मान्य आहे, चूकही झाली नको पाहिजे हे आम्ही पण मान्य करतो। पण मी त्या एक येसो म्हणून इथं काय त्याचं नाव अरविंद वाघ, त्याला काय सांगेल, बाबा एवढं तेवढं गावाचे खेडेगावाचे पोरग आहे, ते काय बाहेर कंपनीमध्ये गेले नाही, कंपनीचा नेम आहे, तो एक डोळा उघड करून नाही, थोडाफार सहन करून घे। तर त्यांनी मला काय चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये मी चिंचवडचा एक पोरगा इथं राहू देणार नाही। मला चॅलेंज दिलेलं आहे ओपनली की मी कंपनीमध्ये कामाला जातोय, परंतु संबंधित एचआर डिपार्टमेंटने त्याला कामावर घेतलं नाही। त्याचा तो वैताग आला म्हणून त्याने हा पर्याय केला। त्याच्या कंपनीच्या बाजूला शेत आहे आणि त्याने तिथं ते आत्महत्या केलेली। या कंपनीच्या लोकांमुळेच, कंपनीच्या लोकांनी त्याला टॉर्चर केलं, त्याला मानसिक त्रास दिला, त्यामुळेच त्याने ही आत्महत्या केलेली। हे टोकाचे पाऊल उचललेलं आहे। तो घराचा कर्ता व्यक्ती आहे आणि जोपर्यंत गोपालला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी पीडित असंच राहील। आणि जोपर्यंत कंपनीचे जे संबंधित कर्मचारी त्यांना पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी गोपालचं प्रीत या ठिकाणी घेऊन जाणार नाही अशी आमची मागणी आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती, त्यांना लवकरात लवकर अटक करा। आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ते त्यांना 1 तासाच्या आतमध्ये अटक करतील। कारण आम्हाला इथे 1 तास झालेला आहे तरी कुठल्याही कंपनीचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। 1 तासापासून 45 सेल्सिअस तापमानमध्ये सर्व लोक आम्ही इथं बसलेलो आहे, तरी सुद्धा कंपनीचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिंचवड गावातील रवींद्र माळी या युवकाने सकाळी त्याच्या शेतामध्ये गोपाल रवींद्र माळी यांनी त्याच्या शेतामध्ये फाशी घेतली होती, हँगिंग केली होती। त्या अनुषंगाने त्याची डेड बॉडी धुळे सिव्हिलला नेली होती। धुळे सिव्हिलला त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याच्या नातेवाईकांनी सदरची बॉडी ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी जी आहे चिंचवड तिथे आणली होती, कारण की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता। त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता। तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याला त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती। त्या अनुषंगाने तिथे आले होते। तिथे एक 100-150 लोक जमले होते। त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो। आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मीटिंग घेऊन